नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव आहे जय आणि मी आज घेणार आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट जी आपली कंबाईन एमपीसी कंबाईन ग्रुप बी एंड सी ची जी टेस्ट सिरीज चालू आहे त्यामध्ये जो तिसरा पेपर होता तर त्यामध्ये मॅथ आणि रिझनिंगचे जे काही क्वेश्चन्स असतील त्याचं सोल्युशन मी देणार आहे. तर आपण 56 नंबरचा जो प्रश्न आहे प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे पहिला प्रश्न आपला, तर यामध्ये 3 आकृत्या दिलेल्या आहेत, 3 फिगर्स आहेत. त्याच्यामध्ये वर 30 लिहिले, 9, 25, 49, 17, 19 असं लिहिलेले आहे आणि खाली 117, 222 आणि हे या ठिकाणचं पद आपल्याला शोधायचं आहे. आता या ठिकाणचं पद शोधताना आपल्याला काय करता येईल, याच्यामध्ये जर नीट बघितलं तर याचं एक बेसिक आपण काहीतरी लॉजिक लावावं लागतं स्टार्टिंगला. तर लॉजिक लावून आपण सुरुवातीला बघूया की काय प्रकारे लावू शकतो. जर याची डबल केली, 30 ची डबल केली 60 होते, 9 ची डबल केली तर 18 होते. तर अशा प्रकारे जर केलं तर येईल का, तर नाही येणार आहे. तर 78च होत आहे. 117 येईल का, नाही. आपण ट्रिपल करून बघूया. ट्रिपल करून बघताना याच्यामध्ये जर बघितलं 30 त्रिक 90 येतं, 9 त्रिक 27 येतं आणि अशा प्रकारे गेलं तर 117 हे बरोबर येतं. अशा प्रकारे केल्यानंतर हे बरोबर येतं. अजून एक प्रकारे करता येतं, ह्या दोघांची बेरीज करू शकतो. 30 अधिक 9 39, 39 गुणिले 3 जर केलं, याची तिप्पट करायची, बेरजेची तिप्पट. तर 3 9 27, हातच्याले 2, 3 त्रिक 9 2 11, 117 अशा प्रकारे हे उत्तर येतं. आता सेकंड पण आपण बघूया असं येईल का, तर 25 अधिक 49 याचं जर केलं आणि याची तिप्पट केली तर 25 अधिक 49 74 होतं. 74 गुणिले 3, 3 चौक 12, चला 1 3 3 7 21 आणि 1 22. तर अशा प्रकारे या ठिकाणची पण संख्या येईल. आता तिसरी संख्या पण काढायची तर सेम प्रकार असणार आहे. तर या दोघांची बेरीज करून घ्या. 17 अधिक 19, 17 अधिक 19 तर हे किती येतं, 9 7 16, हातचाल 1 36, 36 गुणिले जर 3 केलं, 3 सका 18, हातचाला 1, 3 त्रिक 9 1 10, 108. तर या ठिकाणची जी संख्या आहे ती 108 येते. तर आपल्याला जे उत्तर आहे ऑप्शन दिले होते 107, 128, 108 आणि 126. तर पर्याय क्रमांक 3 आहे 108. 56 नंबर 108. तर प्रश्न क्रमांक 57 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 57 जर बघितला तुम्ही तर या ठिकाणी एक मालिका दिलेली आहे अक्षरांची. तर याच्यामध्ये जे म्हणजे रिकाम्या जागा ज्या आहेत त्या भरायच्या. आता रिकाम्या जागा भरताना आपल्याकडे 4 ऑप्शन दिले. 4 ऑप्शन आता इथे शोधायचे. जर ऑप्शनकडे आपण नीट बघितलं तर आपल्याला एक लक्षात येईल की सी ए बी बी ए सी म्हणजे याच्यामध्ये फक्त 3च शब्द आहेत. कुठले, ए बी आणि सी हे 3च अक्षर आहेत जे की इथे बसणार आहेत. आता पण याचा क्रम काय असणार आपण ते चेक करू. आता जर आपण याच्याकडे बघितलं तर ए बी इथं सी बी इथे एक अक्षर गाळलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण असं लावू शकतो का, तर या ठिकाणी जर आपण असं लावलं ए बी इथं सी लावले. आता हे सी का लावले, इथं सी सी दिसतंय तुम्हाला, बरोबर आहे, इथे सी सी दिसतं तर इथे पण येऊ शकतं. तर आपण बघूया ए बी सी. आता जर इथं बघितलं ए बी सी, आता त्याच्यानंतर ना सी पासून सुरू होतं, सी बी इथं ए यायला पाहिजे. ए बी सी, सी बी ए, परत सुरुवात होती ए बी सी, परत उलट सुरुवात होईल सी बी ए, परत सरळ सुरुवात होती सी बी ए झालं, मग परत ए पासून ए बी सी आणि सी बी ए. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे की सरळ सरळ काय दिलेलं आहे, ए बी सी, सी बी ए, परत ए बी सी, सी बी ए, ए बी सी, सी बी ए असे 6 जोड्या झाल्यात. 1 2 3 हे 4 हे 5 आणि हे 6 अशा 6 जोड्या झालेल्या आहेत. याच्यामध्ये सरळ सरळ दिलं होतं ए बी सी, सी बी ए बी सी, सी बी ए बी सी, सी बी. त्याच्यामध्ये जे आपल्याला भरलेलं आहे सी ए बी, सी ए बी कुठे दिसत, एका ठिकाणी दिसलं, इथे कुठे ऑप्शन मध्ये दिसते, नाही दिसत, एकाच ठिकाणी दिसतं. आणि बी ए इथं बी ए आणि सी, बी ए सी, सी बी ए बी ए सी फर्स्ट नंबरचं ऑप्शन येतं. त्याच्यामध्ये जास्त काही अवघड नव्हतं, फक्त थोडंसं ऑब्झर्व केलं तर त्याचं उत्तर निघू शकतं. तर प्रश्न क्रमांक 57 पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे सी ए बी बी ए सी. तर प्रश्न क्रमांक 58 बघूया. प्रश्न क्रमांक 58 बघू. त्याच्यामध्ये जो प्रश्न दिलेला आहे आपल्याला इथे एक मालिका दिलेली, त्या मालिकामध्ये अक्षर शोधायचं आहे, जे काय असेल, जे काय ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघूया 1 2 6 24 आणि 120. त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळते का की एखादी वर्ग संख्या आहे, तर नाहीये इथे वर्ग वगैरे काही नाहीये. वर्ग जर असता तर 4 असतं, 9 असतं, वर्ग वगैरे काही नाही. आणि याच्यामध्ये घन आहेत का, तर घन आहे, पण हे घन सुद्धा नाही. इथं 2 हा घन नाही येणार, 6 घन नाही, 24 हा घन नाहीये. तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर हे घन पण नाहीयेत. तर आपल्याला चेक करायचं की आता याच्यात नेमकं काय संबंध आहे.
तर संबंध सिंपल आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक ची सुरुवात झालेली, तर एकला काय करायचं नाही. 2 कसं आला ते बघूया. 2ला 1 जर गुणाकार केला, 1ला जर 1 गुणाकार केला आणि प्लस 1 मिसळला, तर याच्यामध्ये 1 गुणिले 1 अधिक 1 असं 2 येतं, म्हणजेच ही संख्या येते. आता 2ला जर 2 ने गुणाकार केला, म्हणजे अगोदर 1 ने गुणाकार केला होता, आता 2 ने गुणाकार करू. 2ला जर 2 ने गुणाकार केला तर येतं 4 अधिक परत 2च मिक्स केलं तर येतं 6. बरोबर, 6 आला. आता 6ला किती न गुणाकार करायचा, अगोदर 1 न गुणाकार केला, मग 2 न केला, आता 3 न करूया. 6ला जर 3 न गुणाकार केला तर याचं 18 आलं. 18 अधिक परत 6च मिक्स करायचे, म्हणजे 2 न गुणाकार केल्यानंतर त्याच्यामध्ये 30 संख्या मिक्स केली. आता 6 ने गुणाकार केला, 3 ने गुणाकार केला 6ला, त्यामध्ये 6च मिक्स करायचे. जर 6 मिक्स केलं तर 24 येतं, म्हणजे आले 24. ओके, आता 24ला काय करायचं, 24ला 4 ने गुणाकार करायचा. 24ला 4 ने करून 24ला 4 ने गुणाकार केलं तर 96 येतं. 24 चोक 96, 96 ने गुणाकार केलं अधिक याच्यामध्ये 24च मिक्स केले. 24 मिक्स केल्याच्या नंतर हे येतं 120. 120 आले. आता 120ला 5 ने गुणाकार करायचा. 120ला कितीने करायचा, 5 ने गुणाकार करायचा. 12 पंचे 60, हे येतं 600 अधिक याच्यामध्ये 120च मिक्स करायचे, म्हणजे हे किती होणार आहे 720. आता आपल्याला ऑप्शन्स आहेत 720. पर्याय क्रमांक तिसरा येतो 720. जर आपण नीट बघितलं तर पर्याय क्रमांक येतो 58 नंबरचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 3 720 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया 59 नंबरचा. पुढचा प्रश्न असं दिलेला, बोर्डवर लिहिलेलं मी. एका वर्गातील 120 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 35 आहे. त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सरासरी 39 आहे व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची सरासरी 15 आहे. तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती, या ठिकाणी आहे ना संख्या विचारलेले, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती. आता आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर हे ऍव्हरेज आहे, सरासरीचा प्रश्न आहे. याच्यामध्ये काढताना काय करायचं, इथं सरासरी म्हणजे काय, आपल्याला जे सूत्र आहे, आपल्याला सूत्र माहिती आहे सरासरीचं. तर सरासरीचं सूत्र आपल्याला माहिती आहे की एकूण म्हणजे संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, म्हणजे हे सरासरी आहे. आता आपल्याला काय विचारलेले, इथं सरासरी विचारलेले, तर इथे टोटल संख्या विचारले, सरासरी नाही विचारलेली. सरासरी आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. आता एकूण गुणांची सरासरी 35 आहे. त्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सरासरी 39 आहे आणि फेल झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी 15 आहे. आता हे कसं सोडायचं मी तुम्हाला सांगतो, खूप सोपं आहे. याच्यामध्ये ना पास आणि जे नापास झालेले विद्यार्थी आहेत त्यांचा आपल्याला अगोदर रेशिओ काढायचा. आता रेशिओ काढताना आपल्याला माहित आहे, आपण रेशिओचे आपण प्रश्न अगोदर बघितले ते अगोदरच्या टेस्ट मध्ये. तर रेशिओचे प्रश्न होते, तर त्यामध्ये आपण बघूया की रेशिओ कसा काढायचा पास झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि फेल झालेल्या विद्यार्थ्यांचा. आता काय करायचं की सुरुवातीला बघूया 39 हे जे आहेत ना हे पास झालेले आहेत, या बाजूला लिहून घ्या. त्याच्या पुढे जे आहे तिथं फेल वाले लिहून घ्या. फेलची किती आहे 15 आहे, इथं आपल्याला दिलेलं आहे गणितामध्ये. आणि दोघांची मिळून सरासरी किती आहे 35 आहे. आता याच्यामध्ये पास आणि फेल विद्यार्थ्यांची जे संख्या आहे ती इथे येणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जो रेशिओ आहे तो इथे येणार आहे, संख्या येणार नाहीये. संख्या आपल्याला माहिती आहे 120 आहे. आता सिंपल आहे, आपण अगोदर रेशिओ काढून घेऊ की पास किती आहेत आणि फेल किती आहेत. आता पास आणि फेल काढताना रेशिओ काढताना इथे आपण बघूया, जी मोठी संख्या असते त्याच्यातून छोटी संख्या वजा करायची. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली तर 35 वजा 15 इथे येतं 20 आणि इथे मोठी संख्या आता इथे 39 आहे वजा 35 इथे येतं 4. आता हा रेशिओ झाला 4 आणि 20. आता याच्यामध्ये अजून सिम्प्लिफाय होईल का, हो होईल. 4 1 4, 4 5 20, 4 5 20, 5 1, 5 1 काय झाला, हा रेशिओ झाला. म्हणजे एक विद्यार्थी फेल आहे आणि 5 विद्यार्थी पास आहेत. तर आपल्याला टोटल विद्यार्थी किती दिलेले तर 120 दिले. 120 विद्यार्थी आहेत टोटल. तर 5x अधिक 1x बरोबर 120, म्हणजे 6x बरोबर 120, x बरोबर हे येतं 20. म्हणजे याचा अर्थ काय की 20 विद्यार्थी फेल असणार आहेत आणि 5 विद्यार्थी किती, आता 20 विद्यार्थी फेल, 1x बरोबर म्हणजे 20 आणि 5x बरोबर 100, म्हणजे 100 विद्यार्थी पास तर 20 विद्यार्थी नापास. आता याच्यामध्ये 100 विद्यार्थीचा ऑप्शन आहे का, हो आहे. 59 नंबरचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 चुकून प्रिंट मिस्टेक झाली होती. प्रत्येक ऑप्शनला असं 1 1 1 1 आलेलं आहे. तर त्या ठिकाणी 2 नंबरचे ऑप्शन आहे 2 ठिकाणी, 2 नंबरच्या ठिकाणी. तर त्याचं उत्तर आहे 100, पर्याय क्रमांक 2.
तर पुढचा प्रश्न घेऊया. यामध्ये प्रश्न क्रमांक आहे 60. आता 28 आता इथं प्रश्न दिलेला मी बोर्डवर 28 रुपये लिटर असलेल्या दुधामध्ये किती प्रमाणात पाणी मिसळले असता त्या दुधाची किंमत 21 रुपये होईल. आता हे पण कसा प्रश्न आहे, हे पण ऍव्हरेजचाच प्रश्न आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं नीट प्रमाण जो आहे ना रेशिओ ते आपल्याला काढायचे दूध आणि पाणी. तर आपण अगोदर बघूया दूध आणि पाणी. याच्यात काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये सांगितलेलं आहे की दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला आधी शोधायचं आहे. आता याच्यामध्ये ऑप्शन्स पण दिलेले आहेत. ऑप्शन 3-1 दिलेले आहे, 3-1, 2-1 आणि 1-3 आणि 1-2 असे ऑप्शन दिलेले आहेत. तर याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं आपल्याला जर प्रमाण कळलं किती प्रमाणात पाणी टाकलं तर त्याची किंमत 21 रुपये होईल. सध्या दुधाची किंमत किती आहे, 28 रुपये. त्याच्यामध्ये पाणी किती असणार आहे, पाणी काय नाही, प्युअर दूध आहे तर पाणी आपण 0 घेऊ शकतो. आता याच्यामध्ये जर यांची किंमत आपल्याला 21 करायची, याच्यामध्ये सांगितलेले 21 करायची म्हणजे दूध किती मिक्स करलं. सध्या दूध आणि पाणी, दूध 28 आहे आणि पाणी 0. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली तर 21 येतं आणि मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली तर या ठिकाणी 7 येतं. 28 वजा 21 7. मग याच्यामध्ये अजून जर कमी केलं तर 7-1 7, 7-3 21. त्याचं जे पाण्याचं प्रमाण आहे ना हे 1 असायला पाहिजे आणि इथे असायला पाहिजे 3. पण दुधाचं प्रमाण 30 आहे आणि दुधाचं प्रमाण 3 आहे तर पाण्याचं प्रमाण 1 आहे. अशा प्रकारे दूध आणि पाण्याचं मिश्रण येतं. आता ऑप्शन क्रमांक त्या ठिकाणी 1 येतो 1-3. तर 1-3 जे आहे पाणी 1 असेल तर दूध हे 3 असणार. तर याच्यामध्ये पाणी किती मिक्स करायचंय, पाणी मिक्स करायचंय 1 प्रमाणात पाणी म्हणजे 25% पाणी असणार आहे. इथं 25% आणि 75% दूध असणार आहे. तर असं केलं तर त्याची किंमत जी आहे ते 21 रुपये होऊन जाईल. 28 पैकी 21 रुपये होऊन जाईल. तर पुढचा प्रश्न घेऊया. 61 नंबरचा प्रश्न आहे. 61 नंबरचा प्रश्न काय म्हणतो की एक वस्तू 270 रुपयाला विकली असता दुकानदाराला 10% तोटा होतो, तर त्याने ती वस्तू किती रुपयाला विकली असता त्याला 20% नफा होईल. अशा प्रकारचा प्रश्न करत असता आपण 100ला कन्सिडर करूया, म्हणजे त्या वस्तूची किंमत आपण कन्सिडर करू 100 रुपये. आता याला 10% तोटा झाला, 10% तोटा झाला म्हणजेच त्यानं ती वस्तू किती रुपयाला विकली असेल, 90 रुपयाला. पण काय म्हणते गणितामध्ये काय सांगते की त्याला 10% तोटा झाला पण त्याला 20% नफा पाहिजे. म्हणजे 20% नफा पाहिजे म्हणजे 100ची वस्तू त्यानं किती रुपयाला विकली पाहिजे, 120 रुपयाला. एवढं सरळ सिंपल आहे. ती वस्तू 90ला विकली म्हणून 10% तोटा झाला, 120ला विकली असती तर 20% नफा झाला असता. मग 90ला विकली म्हणजे त्यानं कितीला विकली, 270ला. आता जसं याच्यामध्ये 30चा फरक आहे, 30ने वाढ झाली तर याच्यामध्ये पण काहीतरी फरक वाढणार आहे. तर मग आपण ते कसं करायचं आपण ते बघूया. 120 याचा तिरकस गुणाकार करा, 270 गुणिले 120 भागिले 90. आता जर असं केलं तर हे गेलं 9-3 27 आणि हे 30. आपण अशा प्रकारे पण केलं असतं 12 गुणिले 30, 12-3 36, 360. हे 0 आला इथे 360. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे 360. त्याने ती जर वस्तू 360ला विकली असती तर त्याला 20% नफा झाला. तर पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न 62 नंबरचा प्रश्न आहे. याच्यामध्ये 3 त्रिकोण दिलेले आहेत, 3 त्रिकोणाच्या आजूबाजूला काहीतरी संख्या दिलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये ही संख्या आपल्याला शोधायची आहे. तर याच्यामध्ये संख्या शोधत असताना काय करायचं, तर या ठिकाणी काही संख्या दिलेल्या बघूया आपण. इथे छोट्या संख्या आहेत 12, 17. आता इथे पण काहीतरी एक संख्या असेल, ती कशी असणार आहे आपण ते चेक करूया. त्याच्यामध्ये काय करायचं, त्याच्यामध्ये असं लॉजिक केलेलं आहे की 22 मधून 17 गेले, इथे राहिले 5. 12 मधून 16 गेले, इथे राहिले 4. 16 मधून 12 गेले, इथे राहिले 4. याचा फरक दिलेला आहे. आणि 17 मधून 14 गेले, इथे 3 आलेले. यांची जर बेरीज केली 5 आणि 3 8 आणि 4 12, हे 12 इथे येते. त्याच्यामधला जो फरक आहे ह्या दोन संख्येच्या फरकामध्ये जे काही हे तिघांचे जे फरक आहे त्या तिघांच्या फरकाची जर बेरीज केली तर आपल्याला सेंटरची संख्या येते. आता इथे आपण बघूया 24 मधून 13 गेले तर इथे किती यायला पाहिजे, इथे यायला पाहिजे 11. इथे यायला पाहिजे 16 मधून 12 गेले, इथे येतील 4. आणि 22 मधून 20 गेले, इथे आले 2. तर इथे येणार आहेत हे 4 आणि 2 6 अधिक 11, इथे येतील 17 आलं. तर अशाच प्रकारे आपल्याला तिसरी पण संख्या काढायची, दोघांमधला फरक काढायचा. जे काही मोठी संख्या असेल आणि छोटी संख्या वजा करायची. याच्यामध्ये 22 मधून 16 गेले, इथे राहिले 6. इथे 25 मधून 23 गेले, इथे राहिले 2. आणि 17 मधून 11 गेले, इथे राहिले 6. तर असं जर केलं आपण तर 8 आणि 6 14. तर याच्यामध्ये याचं उत्तर यायला पाहिजे 14. तर 14 जो ऑप्शन आहे तो ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 2. 62 नंबर पर्याय क्रमांक 2.
14 हे याचं उत्तर आहे। तर पुढचा प्रश्न घेऊया आपण 63 नंबरचा। याच्यामध्ये विधाने आणि अनुमाने दिलेले आहेत। याच्यामध्ये विधान आणि अनुमान दिले, हे विधानावरून हे अनुमान बरोबर आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं असतं। तर याच्यामध्ये काय दिलेले आहे की आपण बघू वाचूया। सर्व वह्या पुस्तके आहेत, सर्व वह्या पुस्तके आहेत। नंबर 2चा आहे एकही पेन पुस्तक नाही, सर्व डबे पेन आहेत। आणि अनुमान दिलेले एकही पेन डब्बा नाही, एकही पुस्तक डब्बा नाही आणि काही पुस्तके वह्या आहेत। आता एवढं सगळं गेल्यानंतर आपण सिंपल हे सोडूया। आपण सोडवल्याच्या नंतर कळेल सर्व वह्या पुस्तके आहेत। जेव्हा अशा प्रकारचं सेंटेन्स येतं त्यामध्ये आपण सर्कलमध्ये करत असतो सर्व वह्या। आता वह्या जर घेतलं, वह्याला आपण गोल करूया, सर्व वह्या, ह्या ज्या वह्या आहेत सर्वच्या सर्व वह्या हे काय आहेत, पुस्तके आहेत। म्हणजे इथे आपण पुस्तके लिहायचं, सर्व वह्या पुस्तके आहेत। पण याच्यामध्ये काय असतं, याचं उलट असतं। वह्या जर सर्व असतील पुस्तके म्हणजे पूर्ण वह्या, हे जे सर्कल आहे हे याच्यामध्ये आहे, म्हणजे हे पूर्णपणे याच्यामध्ये इन्क्लूड आहे। म्हणून आता हे जे आहे वह्या पूर्ण आतमध्ये येतील आणि पुस्तके बाहेर आहेत। याचाच अर्थ काय होतं, तर अनुमान काय होतं याचं, काही पुस्तके वह्या असतात। तर आपण बघूया नंतर बरोबर आहे का नाही। आता एकही पेन पुस्तक नाही, एकही पेन पुस्तक नाही, तर इथे काय करायचं, एकही पेन पुस्तक नाही। नीट बघितलं तर पुस्तकासोबत पेनचा संबंध दिलेला आहे, तर याच्यामध्ये सर्कल इथे येईल का, इथे येईल का, तर इथे येणार नाहीये। तर पेन जे आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत। तर आपण असं बघूया, एकही पेन पुस्तक नाही। जर बाजूला सर्कल केल्यानंतर समजून जाईल की याचा याचा काही एक संबंध नाही। आता तिसरा जर बघितलं, सर्व डब्बे पेन आहेत। आता पेन जे आहेत ना त्याच्यामध्ये सर्व डब्बे आहेत, म्हणजे डब्बे आतमध्ये येतील। तर इथे असणारे डब्बे, सर्व डब्बे पेन आहेत। आता आपल्या ह्या आकृत्या काढून झाल्यात, ही 1 आणि ही 2। आता याच्यावरून आपल्याला जे हे दिलेले आहेत, अनुमान दिलेत, ते आपण चेक करूया। एकही पेन डब्बा नाही, एकही पेन डब्बा नाही। आता डब्बा कुठे, डब्बा ह्या सर्कलमध्ये आणि एकही पेन कुठे, त्याच डब्या याच्यामध्ये। तर एकही पेन डब्बा नाही असं होईल का, नाही, यांचा काहीतरी संबंध आहे। आता काय संबंध आहे, काही पेन हे डब्बे असतील, काही पेन हे डब्बे असतील। इथं काय दिले, एकही पेन डब्बा नाही, म्हणून हे जे विधान आहे 1 नंबरचं हे चुकीचं आहे। आणि आता आपण दुसरं विधान बघूया, एकही पुस्तक डब्बा नाही, एकही पुस्तक डब्बा नाही। पुस्तक इकडे ह्या सर्कलमध्ये आणि डब्बा इकडे ह्या सर्कलमध्ये, म्हणजे हे विधान बरोबर आहे। तर या विधानामध्ये काय की याचा काही संबंध नाही आणि ते सांगितलेलं आहे काही संबंध नाही। एकही डब्बा हे एकही पुस्तक हे डब्बा नाही, याचा सरळ संबंध दिले, म्हणजे 2 विधान बरोबर आहे। काही पुस्तके वह्या आहेत, आता काही पुस्तके वह्या आहेत, सर्व वह्या ह्या पुस्तके, तर याचा उलट काय होतं, काही पुस्तके हे वह्या आहेत, म्हणजे हेही विधान बरोबर आहे। तर आपल्याला जे ऑप्शन क्रमांक दिलेला आहे तो ऑप्शन क्रमांक 2, याचं 63चं ऑप्शन क्रमांक 2 आहे। 2 व 3 योग्य, 1 अयोग्य आहे, सरळ अयोग्य येतं। त्याच्यामध्ये विधान ऑप्शन क्रमांक 2 आणि 3 योग्य। तर पुढचा प्रश्न घेऊया आपण। 64 नंबरचा प्रश्न आहे। यामध्ये दिलेले सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या व सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या यांचा गुणाकार किती। तर आपल्याला मूळ संख्या म्हणजे काय, पहिले आपल्याला ते माहीत असणं गरजेचं। मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला त्या संख्येने अथवा 1 ने भाग जातो, म्हणजे 2 ला फक्त 2 ने भाग जातो आणि 1 ने भाग जातो, अदरवाईज दुसऱ्या संख्येने भाग जात नाही। म्हणजे मूळ संख्या काय असते की फक्त आणि फक्त त्याच संख्येने किंवा 1 ने भाग जातो, जाणाऱ्या संख्येला मूळ अंकी संख्या म्हणतात। आता आपण बघूया, समजा 7 आहे, 7 ला 3 ने भाग जातो का, नाही, पूर्ण भाग नाही जात। किंवा 2 ने भाग जातो का, नाही जात, म्हणजे ही मूळ संख्या आहे। याला 7 ने भाग जातो किंवा 1 ने भाग जातो, अशी जर संख्या असेल तर त्याला मूळ संख्या म्हणतात। आता आपल्याला काय सांगितले की 2 अंकी सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती, सर्वात मोठी आणि सर्वात छोटी। सर्वात मोठी म्हणल्याच्या नंतर आपण बघूया 2 अंकी। आता 100 ही 3 अंकी संख्या आहे, त्याच्या अलीकडे जर आलोत आपण तर 99। आता 99 ला बघूया, 99 ला भाग जातो का, हो, 3 ने भाग जातो 99 ला, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 पूर्ण भाग जातो। आता 98 ला जातो का, हो, 98 ला 2 ने भाग जातो, एकक स्थानी 8 आहे, 2 ने भाग जातो। 97 बघू, 97 ला कशाने भाग जातो का, तर 97 ला यांची जी बेरीज आहे 7 आणि 9 16, म्हणजे याला 3 ने पण भाग जात नाही आणि 6 ने पण भाग जात नाही, म्हणजे विभाजितेच्या कसोट्या आहेत, तर त्यानुसार आपण बघत आहोत। 97 ला कशाने भाग जातो का, दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जात नाही, फक्त 97 ने भाग जातो किंवा 1 ने जातो। म्हणजे 97 ही सर्वात मोठी मूळ संख्या आहे 2 अंकी। आता सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती, 1 अंकी 9 येते, 10 पासून सुरुवात होतात संख्या छोटी। आता 11 कडे जर बघितलं तर 11 ला दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जात नाही, फक्त 1 ने जातो आणि 11 ने जातो। तर यांचा गुणाकार विचारलेला आहे, सिंपल। तर 1 7 7, 1 9 9,
परत 1 7 7 1 9 9 सिंपल आहे 7 9 7 16 हात चाला 1 1067 1067 यांचा गुणाकार येतो। तर याच्यामध्ये आपण बघितलं तर 64 नंबरचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 2 1067 याचं उत्तर येतं। तर पुढचा प्रश्न बघूया आपण। एका दोलकाच्या घड्याळाचे दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे व अर्ध्या तासाला एका याप्रमाणे टोले वाजतात तर 12 वाजता तर 4:15 वाजेपर्यंत एकूण किती टोले वाजतील। आता इथं काय आहे, इथं प्रॉब्लेम असा आहे की हा प्रश्न नीट फॉर्म झालेला नाही, किती वाजल्यापासून किती असं प्रिंट मिस्टेक होती। सो आपण हा एक प्रश्न आपल्याला कॅन्सल करावा लागेल। 65 नंबरचा प्रश्न कॅन्सल आहे। तर याच्यामध्ये जे काय उत्तर येतील तर हे उत्तरच काढता येत नाही कारण की प्रश्नच बरोबर फॉर्म झालेला नाही। आपण पुढचा प्रश्न घेऊया। 66 नंबरचा। एका चित्राकडे बोट दाखवून प्रशांत म्हणाला ती माझ्या बहिणीच्या भावाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे तर प्रशांतचे तिच्याशी नातं काय। आता काय दिलेले इथे ही मुलगी आहे आणि ह्या मुलीचं नातं विचारले प्रशांत सोबत। प्रशांत काय म्हणतो, या चित्राकडे बोट दाखवतो आणि काय म्हणतो, ही माझ्या बहिणीच्या भावाच्या, माझ्या बहिणीच्या म्हणजे प्रशांत हा आहे, त्याच्यानंतर त्याला एक बहीण आहे आणि त्याचा भाऊ आहे, बहिणीचा भाऊ म्हणजेच प्रशांतचा पण भाऊ झाला बरोबर। बहिणीचा भाऊ म्हणजे प्रशांतचा भाऊ आहे। आता पुढं काय दिले, भावाच्या वडिलांची। आता भावाचे जे वडील असतील, इथे वडील आपण घेऊया, वडिलांची एकुलती एक मुलगी आहे। कोण मुलगी आहे, ती चित्रामधली एकुलती एक मुलगी, वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे याचे वडील, याच्या भावाचे वडील म्हणजे याचे पण वडील आणि याच्या बहिणीचे पण वडील म्हणजेच, आणि एकुलती एक मुलगी आहे म्हणजे काय की सरळ ही जी बहीण आहे ना, ही जी बहिणीचं जे उल्लेख केलेला आहे तीच बहीण चित्रामध्ये म्हणजे तिचाच फोटो आहे। त्या फोटोकडे बघून तो म्हणतो, बहिणीच्या फोटोकडे बघून काय म्हणतो की ती माझ्या बहिणीच्या भावाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी। बहिणीचा भाऊ म्हणजे त्याचे वडिलांचे। आता याच्यामध्ये विचारलेले की त्याचं नातं काय, तर प्रशांतचे तिच्याशी नाते काय। आता प्रशांत तिचा कोण होणार आहे, हिचा ऑब्विसली भाऊ होणार आहे। तर याच्यामध्ये 66 नंबरचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 2 भाऊ हे उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2। तर पुढचा प्रश्न घेऊया। 67 नंबरचा प्रश्न आहे 4 ते 25 अंकामध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती। हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याला मूळ संख्या माहीत असणं गरजेचं, जे की मी तुम्हाला सांगितलंय। मूळ संख्या म्हणजे काय, त्या संख्येला त्या संख्येने किंवा 1 ने भाग जातो, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही, अशा मूळ संख्या। आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, अगोदर मूळ संख्या शोधायच्या, मूळ संख्या किती आहेत। आता जर आपण मूळ संख्या शोधली तर पहिली संख्या आहे ती 5, दुसरी संख्या आहे ती 7, त्याच्यानंतर 9 आहे का, नाही, मग त्याच्यानंतर येईल 11, त्याच्यानंतर 12 आहे का, नाही, 13 आहे, 14 15। आता 14ला पण भाग जातो 7 ने, 15ला पण जातो 5 ने किंवा 3 ने, 16 आहे का, 16ला 4 ने जातो, मग 17 येईल, मग 18ला पण भाग जातो 6 ने, मग नंतर येईल 19ला भाग जात नाही, त्याच्यानंतर नाही येईल 21ला भाग जातो का, हो जातो, त्याच्यानंतर येईल 23। आता अशा प्रकारे किती 1 2 3 4 5 6 7 मूळ संख्या निघाल्या 4 ते 25 पर्यंत। तर एकूण 7 मूळ संख्या निघाल्या 1 2 3 4 5 6 7। आता 7 मूळ संख्या निघाल्या, 7 मूळ संख्येची आपल्याला बेरीज काढायची। बेरीज करताना आपण बघूया, आपण 17 आणि 23ची बेरीज करू। तर इथे 17 आणि 23ची जर बेरीज केली तर ही येते 40। 17 आणि 23ची बेरीज केली तर ती येते 40। आता 11 आणि 19ची बेरीज करूया, 11 आणि 19ची बेरीज करूया, ती येते 30 आणि 13 आणि 7ची बेरीज केली तर ती येते 20। 40 30 आणि 20 हे होतात 90, हे 90 झाले आणि हे 5 उरले, हे वेगळे येतं, याच्यामध्ये 5 मिक्स करू, याचं उत्तर येते 95। तर याचं उत्तर येते 95। यांची जी बेरीज आहे 4 ते 25 अंकामध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज येते 95। प्रश्न पर्याय क्रमांक 1 95। 67चा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 1 95। तर पुढचा प्रश्न घेऊया आपण 68 नंबरचा। 4 6 8 आणि डॅश 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 15वे पद शोधा। आता याच्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये सर्वात पहिली जे सूत्र आहे, सूत्र काढताना आपण काय करूया की सर्वात पहिली जी संख्या आहे 4, याच्यामध्ये अधिक करायचं, जी शेवटची संख्या, आता 15 जी संख्या आहेत 15 पद काढायचं, त्याच्यामधून -1 करायचं, किती येणार आहे 14, आणि याला गुणाकारामध्ये 2 करायचं। कळलं, सिंपल आहे। 4 पहिली संख्या अधिक 14 म्हणजे 15 - 1 14
गुणाकारामध्ये 2. आता 2 का करायचं, याच्यामधला जो फरक आहे ना, 4 मध्ये 6, 2चा फरक आहे, 6 2, 6 आणि 8 मध्ये 2चा फरक आहे, 8 आणि 2 10चा, म्हणजे 10 मध्ये 2चा फरक आहे. 2चा फरक गुणाकारामध्ये केला, मग याच्यामध्ये होणार आहे 14 दोन्ही 28 अधिक 4 32. खूप सिंपल आहे, फक्त माहीत असणं गरजेचं आहे. हे माहीत असल्यानंतर हे प्रश्न एकदम इझिली सुटतात. त्याच्यामध्ये जो 68 नंबरचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 68 नंबरचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक आहे 32, सॉरी पर्याय क्रमांक आहे 2, उत्तर आहे 32. तर पुढचा प्रश्न आपण घेऊया. 69 नंबरचा प्रश्न आहे. इथे एक ठोकळा दिलेला आहे, याच्यामध्ये डाईस दिलेला आहे. ह्या डाईसचा हा जो डाईस आहे, तर हे डाईस तयार झाल्यानंतर अशा प्रकारे होईल. जर डाईस तयार झाला तर याच्यामध्ये 3च्या विरुद्ध कोणती संख्या आहे, 3च्या विरुद्ध कोणती संख्या, हे डाईस आहे. तर या डाईस ओपन केल्यानंतर ना असा दिसतो, कसा, अशा प्रकारे दिसतो. त्याच्यामध्ये 3च्या विरुद्ध संख्या कोणती आपल्याला ते शोधायची, संख्या किंवा अक्षर. आता याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर आपल्याला कशा प्रकारे सोडता येईल तुम्हाला सांगतो. तर हा जो बॉक्स आहे हा पूर्णपणे ओपन आहे. ओपन केल्यानंतर आपण जर याला फोल्ड केलं तर बीच्या वर ए येईल, परत 3 मागे जाईल आणि 4 खाली येईल. म्हणजे हे जे 4 आहेत ना, एका लाईनला 1 आहेत. म्हणजे तुम्हाला मी दाखवतो. समजा आता हा पेपर आहे, ह्या पेपरमध्ये इथे काहीतरी आकडा दिलेले, इथे दिलेले 4, तर 4ला असं तयार केलं. त्याच्यानंतर परत अजून एक फोल्ड मारला आणि परत अजून एक फोल्ड केला. तर अशा प्रकारे जर केलं तर अशा प्रकारे हा बॉक्स तयार होईल, हा बॉक्स. ओके, तर हा खालून वरून सगळीकडून असा बॉक्स तयार होईल. तर हे जो बॉक्स आहे, तर या बॉक्समध्ये काय होणार आहे की ह्या ज्या लाईन्स आहेत ना, हे जे आकडे आहेत हे एका साईडला 1 आहेत, म्हणजे एकाच सरळ रेषेमध्ये. तर 4 आणि 3 हे जवळजवळ आहेत, तर हे अपोजमध्ये नाही जाणार. 3 आणि 1 ए बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये पण अपोजमध्ये जाणार. याच्यामध्ये सरळ सरळ सिंपल आहे, 1 सोडून 1 सोडून 1 जर केलं तर ते विरुद्धमध्ये असतं. तर 4च्या विरुद्ध इथं ए असतं, 3च्या विरुद्ध इथं बी असतं आणि 5च्या विरुद्ध इथं सी असतं. तर सरळ सरळ दिलेले 3च्या विरुद्ध काय असणार आहे, 3च्या विरुद्ध 1 सोडला ए, हे जवळचं आहे, हे लागून आहे, त्याच्यामुळे ते नाही होणार, बी येणार आहे इथं उत्तर. तर पर्याय क्रमांक 2 बी, याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 बी आहे. तर 70 नंबरचा प्रश्न बघूया. एका संख्येची दुप्पट व 42ची तिप्पट यांची एकत्रित बेरीज 238 येते. यांची एकत्रित बेरीज 238 येते. तर त्या संख्येची व 42ची दुप्पट याची एकत्रित बेरीज किती. आता या प्रश्नामध्ये काय झालं की याच्यामध्ये त्या संख्येची तिप्पट पाहिजे होती, इथं हा शब्द मिसिंग होता. तर याच्यामुळं हे जे उत्तर येणार होतं ते येणार नव्हतं ऑप्शन्समध्ये. तर त्यासाठी हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. पण आपण बघूया की कसा सॉल्व करता येईल. याच्यामध्ये याची जी तिप्पट आहे आणि 42ची दुप्पट यांची बेरीज येणार होती. आता 42ची तिप्पट, आता 42ची तिप्पट जर केली, 42चे 3 पट केलं तर 3 दोन्ही 6, 3 चौक 12, सो 126 येतं. तर 238 मधून जर 126 केलं तर इथं येतं 2 1 आणि 1, 112. आता 112 ही काय आहे, त्या संख्येची दुप्पट आहे. त्या संख्येची दुप्पट ही 112 आहे. म्हणजेच याची जर निमपट केली, 2 पंच 10, 2 सख 12, 56 ही ती संख्या आहे. 56 ही काय, ती संख्या आहे. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलं, त्या संख्येची तिप्पट म्हणजे 56ची तिप्पट करायची आपल्याला. 56ची तिप्पट किती, 3 सख 18, हात चालला 1, 3 पाची 15 आणि 1 16, 168 ही त्यांची तिप्पट होईल. आणि 42ची दुप्पट काय होईल, 42ची 2 पट जर केलं तर याचं येते 84, अधिक केलं 84 तर याचं 168 अधिक 84, 8 आणि 4 12, हात चाला 1, 8 आणि 6 14 आणि 1 15, हात चाला 1 2, 252. तर पर्याय क्रमांक 4 होतं, याचं उत्तर 252. पण काय झालं की इथं तिप्पट हे जे आहे ना, हा शब्द मिसिंग असल्यामुळे, प्रिंट मिस्टेक असल्यामुळे याचं उत्तर काढता आलेलं नाही आहे. किंवा जर दुप्पट घेतली असती तर त्याचं तसं ऑप्शन नव्हतं तिथे. तर हा एक क्वेश्चन रद्द होईल, 2 प्रश्न रद्द झाले ह्यावेळेस. तर याच्यामध्ये काही अडचण आली असेल, कुठल्याही प्रश्न सॉल्विंगमध्ये तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा विचारू शकता की अशा प्रकारे हे समजलेलं नाही, मी तुम्हाला सांगेल ते. आणि इथून पुढच्या ज्या टेस्ट असणार आहेत त्या पेड असणार आहेत. तर लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या, म्हणजे येणारा जो पॉलिटीचा जो पेपर आहे तो तुम्हाला सॉल्व करता येईल, कारण की तेवढेच प्रिंट निघतील. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.